केंद्र सरकारच्या नवीन ELI योजनेच्या माध्यमातून आता तरुणांना नोकरी पण मिळेल आणि पहिल्या नोकरीच्या पगाराव्यतिरिक्त 15,000 रुपये पण मिळतील। मित्रांनो, केंद्र सरकारने 1 जुलै 2025 रोजी एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे। ही योजना म्हणजे ELI एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह ही योजना होय। सदरील योजना ही 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत राबवली जाणार आहे। केंद्र सरकारने 99,446 कोटी रुपयांच्या बजेटसह ही योजना जाहीर केली आहे। देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी जवळपास 4 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करणे, त्यापैकी जवळपास 2 कोटी युवकांना पहिल्यांदाच नोकरी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। या योजनेचे प्रत्यक्ष लाभ 2 प्रकारचे आहेत। पहिल्या प्रकारात पहिल्यांदाच नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराव्यतिरिक्त 15,000 रुपये प्रोत्साहन मोबदला दिला जाणार आहे। हा मोबदला 2 टप्प्यात दिला जाणार आहे। पहिला टप्पा नोकरीचे 6 महिने पूर्ण केल्यावर व दुसरा टप्पा नोकरीचे 12 महिने पूर्ण केल्यावर मिळेल। तर मग या योजनेसाठी कोणता कर्मचारी पात्र असेल? तर या योजनेतील लाभार्थी कर्मचारी हा 1 लाख रुपयापेक्षा कमी मासिक पगार असणारा असावा। त्याचबरोबर हा कर्मचारी एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO मध्ये नवीन नोंदणी केलेला कर्मचारी असावा। या योजनेचा दुसरा लाभ हा कंपन्यांना मिळणार आहे। नवीन कर्मचारी नेमणूक करणाऱ्या कंपन्यांना 3,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन दरमहा प्रति कर्मचारी मिळणार आहे। हे लाभ 4 वर्षापर्यंत मिळणार असून 50 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या लहान कंपन्यांना किमान 2 नवीन कर्मचारी नेमणुका व 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या मोठ्या कंपन्यांना किमान 5 नवीन कर्मचारी नेमणुका आवश्यक असणार आहेत। त्यामध्ये नवीन कर्मचारी किमान 6 महिने सतत कामावर असावा अशी अट घातण्यात आलेली आहे। देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, युवकांना औपचारिक नोकऱ्या प्रदान करणे, EPFO मध्ये नोंदणी वाढवणे, आर्थिक साक्षरता वाढवणे, नवीन स्टार्टअप्स व उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे काही महत्त्वाचे उद्देश आहेत। या योजनेसाठी काही नियम लागू असतील, जसे की कर्मचारी आणि नियोक्त्यांनी EPFO मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांचे बँक खाते DBT म्हणजेच थेट बँक हस्तांतरणासाठी पात्र असावे। नोंदणी EPFO पोर्टलवरूनच केलेली असावी। फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम ऑनलाईन किंवा संबंधित संस्थांमार्फत पूर्ण करावा लागेल। हे या योजनेचे काही महत्त्वाचे नियम असतील। या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा। EPFO मध्ये नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे तरुणांनी ही नोंदणी करून घेणे गरजेचे आहे। या योजनेसंबंधीची अधिकची माहिती EPFOच्या EPFO इंडिया या अधिकृत वेबसाईटवर देखील मिळेल। त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर EPFOच्या 14 470 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। या योजनेच्या संदर्भाने तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।